उद्धव ठाकरेंसाठी आग्रह? मी स्वच्छ तुम्हाला सांगतो, त्यावेळी जी बैठक झाली त्याच्यात एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्र्यांच्यासाठी त्यांच्या पक्षात अंतर्गत चर्चा असेल, आमच्याकडे नव्हती. हे सरकार एका विचाराचं नव्हतं. त्याच्यात आमच्या पक्षाचे लोक होते, दुसऱ्या बाजूचे लोक, आणि त्याच्यामध्ये एकनाथ शिंदेंची जवळीक ही आमची काही तक्रार नव्हती त्यांच्याबद्दल. इनफॅक्ट आत्तासुद्धा ते आम्हा सगळ्यांशी चांगले संबंध ठेवतात, त्यामुळे आमची अजिबात तक्रार नाही. पण त्यांच्याशी आमची अशी जवळीक नव्हती. आणि ज्या वेळेला विधिमंडळ पक्षाची बैठक बोलवली तेव्हा प्रस्ताव मांडला की नेतृत्व कोणाला द्यायचं, आणि त्यावेळेला सगळे गप्प बसले. माझ्या शेजारी उद्धव ठाकरे होते. मी त्यांचा हात धरला होता आणि त्यांचा हात मी वर केला आणि यांचा विचार करावा हे इंडिकेट केलं, आणि लोकांनी टाळ्या वाजवल्या आणि त्याच्यात त्यांची निवड झाली. ही गोष्ट स्वच्छ आहे की उद्धव ठाकरेंचा स्वतःचा आग्रह नव्हता. माझं असेसमेंट त्याच्यामध्ये असं होतं, की चुकीचं असेल कदाचित, की शिवसेना ही संघटना नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीच्या विचारानं चालणारी संस्था आहे, आणि नेतृत्व उद्धवकडे आहे बाळासाहेबांच्या नंतर. आणि त्यामुळे बाळासाहेब असताना जसं शिवसैनिक शिवसेना ही बाळासाहेबांच्या शब्दावर असायची, ती स्थिती या ठिकाणी असेल असं माझं असेसमेंट. आणि ज्या अर्थी मी त्यांचा हात वर केल्यानंतर दुसरं कोणाचं नाव आलं नाही, त्यामुळे माझी खात्री झाली की माझं असेसमेंट बरोबर आहे. पण नंतर हळूहळू लक्षात आलं की त्यांच्यात इंटरनली कधी चर्चा झाली होती, आणि त्याच्यात शिंदेंचा विचार हा त्यांच्यापुढं होता असं दिसतंय. त्याला आम्ही अनभिज्ञ होतो, आम्ही कोणी त्याच्यात आमचा सहभागच त्याच्यात नव्हता. पण नेहरू सेंटरला जी मिटिंग झाली आदल्या दिवशी, त्या तुम्ही नंतर पत्रकार परिषदेत तुम्ही नाव जाहीर केलं की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. आदल्या दिवशी मिटिंग झाली होती नेहरू सेंटरला मंडळाची, त्यात तुम्ही त्याला जाहीर केलं होतं उद्धव ठाकरे निवड मुख्यमंत्री, तुम्ही त्यांचं नाव जाहीर केलं होतं तेव्हा. आमचं हाच आमचं असेसमेंट हे होतं की शिवसेनेचं नेतृत्व एकमतानं शिवसैनिकांनी मान्य कोणाचं केलं, तर ते उद्धव ठाकरेंचं केलं.